काही समजतच नाहीये. ही लोक मुक्ताताईचं शूटिंग का म्हणून करू राहिलेत? काय मुक्ताताईवर पिक्चर बनवून राहिलेत काय? मला पण मोडकं तोडकंच माहितीये. जावई बापू आणि मुक्ता खरं काय ते सांगू शकते. मला एवढंच माहितीये का मुक्ताच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आल्या त्याबद्दल ते विचारू राहिले. म्हणजे खरं खरं जे घडलंय ना त्याबद्दल माहिती घेऊ राहिले. पिक्चर मध्ये सगळं खोटं खोटं असत ना. हा बरोबर आहे. म्हणजे ते पिक्चर नाही बनवून राहिलेत. अगं पण मग आपल्याला काही विचारलं तर खरं खरं बोलावं लागेल काय? हा मग खोटं का म्हणून बोलायचं? आपण कधी कुणाचं वाईट केलं नाही आणि लपवण्यासारखं आहे काय आपल्याकडं? असं कसं काय म्हणते तू? लपवण्यासारखं काही नाही म्हणून. माझ्या लग्नाबद्दल काही विचारलं तर खोटं बोलायला माझी जीभ तरी रेटन का? रेटली तरी तोंडावर कडवटपणा नाही का दिसणार? आई मला माझ्या लग्नाबद्दल नाही बोलायचंय काय. अगं तिचं शूटिंग करणार आहेत ना, मग तू ह्याबद्दल आणि तू ह्या लग्नाबद्दल कायला विचारते? तू काय विचार नको करत बसूस. घे. काय आहे हे? अगं काळी कापी. म्हणलं पिऊन बघू कशी लागते. हा घे. कसली कडू लागतीये. सत्य बी एवढं कडू नसत. बरं मुक्ताचे सासरे आहात ना तुम्ही? सर अहो माझ्याकडे बघा, कॅमेऱ्यात काय बघताय? एक मिनिट. ते तुमचे कॅमेरामन आहेत ना, तो कॅमेरामन हात हलवतोय त्याच्याकडे नाही बघणार तो कोणाकडे बघणार? मध्येच कशाला हातवारे करतोय? कारण पाठीमागे मुलगा उभा त्याला बाजूला व्हायला सांगत होतो. दादा जरा त्याला बाजूला घेता का? गजा. ओके रेडी आहे? हो सर रेडी आहे. मला काय वाटतं की हे सगळं म्हणजे माझ्या सुनेबद्दल मला काय वाटतं हे लोकांना सांगण्याची काय गरज आहे? मला तरी अजिबात त्याची गरज वाटत नाही. मी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. ती जे काय करते ते उत्तम काम करते. ती उद्या स्पर्धेमध्ये जिंकली तर मला त्याचा आनंदच होणार आहे. हे सगळं ओरडून सांगायची काय गरज आहे? वाटल्यास विचारा तिला मी तिच्या पाठीशी उभा आहे की नाही. काय ग मुक्ता, बरोबर आहे ना? अहो चांगलं बोलताय की तुम्ही. अहो हेच सर्व कॅमेरा समोर बोलायचंय. अहो बोलालो तुम्ही. चलो रोलिंग रोलिंग ऍक्शन. तुम्ही तुमच्या सुनेला जेवढा पाठिंबा देताय हे खरंच कौतुकास्पद आहे. जसं मुक्ता मगाशी म्हणाला की तुम्हाला देखील संगीताची आवड आहे, तर आम्हाला सांगा की तुमच्यामध्ये संगीत केव्हापासून आलं? नाही म्हणजे तुम्हाला संगीताची आवड केव्हापासून निर्माण झाली? काय नाही, मुक्ता ही अतिशय चांगली वादक आहे. संबळ हे वाद्य ती खूप छान वाजवते. अतिशय उत्तम ती वाजवते. म्हणून माझ्या मनात विचार आला की आपण तिच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, तिला पाठिंबा दिला पाहिजे. आपण पाठिंबा देणार नाही तर मग कोण देणार पाठिंबा? आणि खरं सांगू का, या संगीताचा आणि माझा काही संबंध नाहीये. आपण मुक्ताचा आहे, ती संबळ फार छान वाजवते. अगं तरी त्यांनी विचारलंच काय तर खोटं बोलायला काय हरकत आहे? ते कुठं गावात जाऊन कोणाला विचारणार आहेत की ती मुक्ता आहे तिची बहीण आहे भक्ती, ती त्या लग्नाबद्दल अमुक बोलली तमुक बोलली, ते खरं आहे का असं थोडी विचारायला जाणार आहेत ते? नाही नाही, ते कायला चौकशा करत बसतील? म्हणजे आपण त्यांना जे सांगणार तेच त्यांच्यासाठी खरं असेल ना. हा पण तुला तोंडावर खरं न येऊ देता खोटं बोलायला जमणार आहे का? मला असं वाटतंय प्रयत्न केला तर जमन. पण असं हा, मग त्या कापीचा परत एक घोट घे आणि सांग कशी झाली ती.
वा, कसली भारी लागती. तोंडानं कौतुक केलंय खरं, पण तुझ्या चेहऱ्यावर त्याची चव दिसते. ऍक्च्युली सर, तुम्ही जे सांगायचे ते सोडून तुम्ही सगळं सांगताय ना. म्हणजे मला असं वाटतंय की एकतर तुम्हाला सांगायचं नाहीये किंवा तुम्ही कॅमेऱ्यासमोर ऑकवर्ड फील करताय. असं अजिबात नाहीये, असं काही नाहीये. सर, तुमचे हावभाव सांगतायत. तुमच्या मनात काहीतरी दडलेलं तुम्हाला सांगायचंय, पण तुम्ही ते सांगत नाही आहात. हा तुमचा गैरसमज आहे. माझ्या मनामध्ये काही दडलेलं वगैरे काही नाहीये. ओके सर, बी कम्फर्टेबल. ओके, चलो रोलिंग. एक मिनिट. मुक्ता, जरा तुम्हीही त्यांच्या बाजूला या ना. म्हणजे मला 2 शॉट घ्यायचं. 2 शॉट घ्या. रोलिंग. ओके, ऍक्शन. मुक्ता, तुम्हाला काय वाटतंय की तुमच्या सासऱ्यांना काहीतरी सांगायचंय, पण ते काहीतरी लपवत आहेत का? याचा अर्थ माझ्या चेहऱ्यावर खोटेपणा लगेच दिसून येतो. आता मी काय करू? खरं बोलू का जे काय घडले ते लपूनच ठेवू? ते सगळं तू ठरवायचं. तुला काय वाटत, तुझं मन काय सांगत ते नीट ऐक आणि तसंच कर. थँक्स सर. तुम्ही दोघांनी खरंच खूप चांगली माहिती दिली. आता आम्हाला जरा मुक्ताच्या जीवनातील काही जीवन प्रवासातले काही शॉर्ट्स घ्यायचे. म्हणजे परिस्थितीमुळे त्यांनी सोडलेली ती शाळा, परत तिची रियाज करण्याची जागा, ह्या अशा काही गोष्टी आम्हाला अजून शॉर्ट्स हवेत. पण त्यासाठी मला तुमच्यापैकी कोणीतरी माझ्या सोबत लागणार आहे. मी येतो ना. हा मला माहितीये सगळं. हा, तुमचं शूटिंग करून झालं की तुम्ही घरी या. हा परत. हो हो, नक्कीच. काय गजा मित्रा, चालायचं का? हा चला या चला. माझ्या मागे. तुम्ही सगळ्यांनी मुद्दामून इथे येऊन हे सगळं केलं ना? तुम्हाला माहित होतं मला या विषयावर काही बोलायचं नाहीये. माझी प्रायव्हसी जपावी असं का नाही वाटलं तुम्हाला? आम्ही एवढी जी काळजी करतो त्याचा तुम्ही मान ठेवणार नाही आहात का? रावसाहेबा, मुक्ता बोलतीया ती बराबर आहे. आधी तू मला दोष द्यायचास, त्याबद्दल तू माझी माफी पण मागितलीस. पर हे समज सोडून तुझ्या आयुष्यात असं काय त्रासदायक घडलंय ते मला बी समजून घ्यायचं आहे. इतकी वर्ष संसार केला आपण, सगळी सुख दुःख वाटून घेतली. मी दरवेळेला तुम्हाला माझ्या मनातलं काहीतरी काय सांगत आले. एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवली. कॅमेरा समोर नाही बोलत अगदीच ठीक आहे. आता मुक्ता आहे, आम्ही आहोत, सगळे घरचेच आहेत. आता तरी सांगा. म्हणजे मी अंतिम फेरीला पण नाही येणार, माझ्या बाजूने उभं पण नाही राहणार. हो, हे मोठी आई, आजी, भाऊ, काका या सगळ्यांची जेवढी मला गरज आहे ना, तेवढीच तुमची पण गरज आहे. जिंकले हारले ही पुढची गोष्ट आहे. तुम्ही तिकडे नसेल तर मी उभी कशी राहणार आहे? मला माहित आहे, मी माझी ताकद, माझी प्रेरणा, अरे तुम्ही नाही येणार. तुम्ही सगळेच माय खांब आहात. त्यावेळेस एक जरी खांब नसेल तर मायावर वाईट परिणाम होणार आहे. असं होणार नाही. मी येणार. तुझी कला, तुझी मेहनत मी खाली पडू देणार नाही कधीच. तू जिंकलीस तर त्याचा मला आनंदच होणार आहे. मी जी चूक केली ती तुझ्या हातून होता कामा नये. तर वेळ हातून निघून गेल्यानंतर आज जसा त्रास मला होतोय तसा तुला होईल, ते मी होऊ देणार नाही. आता बोललाच आहात तर शब्द मागे घेऊ नका. आम्ही सगळे तुमचीच माणसं आहोत. मी सगळे तुमच्या सोबत आहोत. एकदा मन मोकळं करून तर बघा.
मनावरचं मळवट दूर करून टाका, म्हणजे मला पण झोकून देऊन सराव करता येईल. बोला दादा, बोला. बोल रे, बोल मनापासून. इतकी वर्ष लागली मनातलं ओठांवर यायला. माझा तर विश्वासही बसत नाही. हे सगळं मी कधी कोणाला तरी सांगेन. मी सांगितल्यानंतर तुमच्या मनावर काय परिणाम होतील मला नाही माहिती, पण एवढी वर्ष झाली तरी तो प्रसंग, ती घटना माझ्या डोळ्यासमोर अतिशय स्पष्टपणे दिसते, तशीच ताजीतवानी. आमच्या शाळेमध्ये संगीत शिक्षक होते. मुलांना गाणं शिकवायचे. ते वर्गामध्ये गाणं शिकवत असताना मी त्या वर्गावरनं समोरून निघून जायचो. सारे चल. म्हणजे तुम्ही गायनाशी जुळला गेलात, मग तुमचा कल वाढला. पुढे मग जे घडायला नको होतं तेच घडलं. काय म्हणजे मास्तर जसं गाऊन दाखवायचे तसंच त्यांच्या पाठोपाठ मला ते गायला लावायचे. आणि मी गाणं गात होतास ना? हो. कोणाकडे शिकलास? तुमचं ऐकून ऐकून शिकलो. वा 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 वा. आता मग तू आमच्या बरोबर गा. अरे वा 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 वा. छान. हा, आता तयारीला लागायचं. हा, अरे तुझी खरी जागा ही वर्गाच्या बाहेर नाही, खरी जागा वर्गाच्या आत आहे. आणि तुला सांगतो, शाळेच्या वतीने शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात तू नक्की भाग घेशील. येशील ना? हो. शाबास शाबास. म्हणजे गायनाची कोणतीच पार्श्वभूमी नसताना तुम्ही शास्त्रीय संगीत गायला लागलात? तुम्ही असं का म्हणालात की जे घडायला नको होतं ते घडलं?
काय घडलं? म्हणजे गायनाशी माझं काय नातं आहे किंवा नातं आहे की नाही मला माहित नाही. मला ते आवडायला लागलं. मास्तरांनी कौतुकाची पाठीवरती थाप दिली. इतका आनंद झाला की ती गोष्ट माझ्या आईला सांगण्यासाठी मी आई समोर गेलो. तुमच्या नाच गाण्याने माझ्या आयुष्याचा वाटोळा केलाय. कलाकार नाही, नाचणारी बाई आहे ती, जी माझ्या संसारात घुसली आहे. मी जे करतोय ते बरोबर करतोय. तू कोण आलीस मोठी मला सांगणारी? गावामध्ये माझी एवढी प्रतिष्ठा आहे आणि तू तोंड वर करून माझ्याशी बोलतेस. कळतंय का तुला काही? अहो हे तुम्हाला काही कळतंय का? ही नाच गाणारी माणसे ना दुसऱ्याच्या आयुष्याचा फक्त वाटोळा करू शकतात. नाच गाणं नुसतं ढोंग आहे, ढोंग. आत्ताच सांगून ठेवते, त्या बाईशी संबंध तोडा, नाहीतर मी जगणार नाही. मग आणा तिला माझ्या बड्यावर नाचायला आणि गाणाऱ्याची मैफल बसवा माझ्या तिरडी जवळ. मी मास्तरांना जाऊन सांगितलं की मला गाता येणार नाही. मी कधी गाऊ शकत नाही. कारण मला माझ्या आईचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा. तिचा रडतानाचा आवाज, तिचा आक्रोश माझ्या कानामध्ये गुंजायचा. मला तो सहन व्हायचा नाही. असं वाटायचं की माझ्या डोक्यामध्ये कोणीतरी असे हातोडीचे गणाघात घालतंय. मी माझ्या वडिलांना पण सांगितलं की मला त्या शाळेतनं काढा, दुसऱ्या शाळेमध्ये घाला, कारण मला या सगळ्याचा माझ्या अभ्यासावर परिणाम होतोय. वडिलांनी शाळा बदलली आणि मग एक दिवस काय झालं आई? त्रास होतोय का? रावळ स्वतःची आणि लहान बहिणीची काळजी घे हा. आता काही फार जगेन असं वाटत नाहीये रे. आई असं नको ना बोलूस. माझ्या लेकरांना मोठा होताना पाहायचं होतं मला, पण तुझ्या बाबाने फसवलं मला. फसवण्याचं दुःख काय असतं तुम्हाला नाही समजणार. आता त्यांचा कोणी वाटेकरी असेल हे नाही सहन होते मला. खूप त्रास होतोय रे, खूप त्रास होतोय. आई या त्रासातून आता मोकळं व्हायचंय मला. आई मी अंबिकाची काळजी घेईल, मी सगळ्यांची काळजी घेईल. पण आई तू मला सोडून नको जाऊस ना, नको जाऊस ना मला सोडून. आणि तुला काय झालं ना तर मी त्या बाईला सोडणार नाही. खूप त्रास देईल मी तिला. पण आई तू आम्हाला नको जाऊस ना सोडून. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग. मला एकट्याला झोप पण नाही येत. नको जाऊस ना आम्हाला सोडून. अंबिका आई आपल्याला सोडून नाही जाणार. आई लवकर बरी होईल. आई 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 उठ ना. आई उठ ना. आई उठ ना. आई